आणि आदिती 11 पिंपलास 4 ओव्हर नंतर दोन्ही संघाने नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी थांबायचं आहे. नक्कीच उत्तमजी पाटील उद्योगपती ओली आणि विकास पाटील माजी उपसरपंच ओली या दोन्ही व्यक्तिमत्वांचं राखीताई जोगेन पाटील यांचं देखील मंचावरती शुभ आगमन. नक्कीच आर्या लावण्या परी आणि मेघनाथ पाटील यांचे चिरंजीव अगदी स्पर्धा खूप एन्जॉय करतात. मजा येते त्यांच्याकडे पाहून. जेव्हा त्यांचे वडील काका मैदानामध्ये उतरत आहेत एखाद्याकडून चूक झाली तर ते मस्त एन्जॉय करतात. सामना एकमेकाला चिडवतात असतात. हे खूप चांगले आहे. बघूया इथे फलंदाजीची जोडी आली मैदानामध्ये परशु पाटील आणि मिलिंद पाटील. आता मिलिंद पाटील आलेत आणि इथे ऋतुराज घरात त्यांच्या फलंदाजीचा आनंद नक्कीच घेईल. चला सामन्याला सुरुवात करा लगेच. बरोबर 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज आलेत वीरू पाटील. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना उपसरपंच चषक 2025 शॉर्ट रन अप न पहिल्या सामन्याचे हिरो. दोन्ही आमने सामने. एका बाजूला वीरू पाटील तर दुसऱ्या बाजूला परशु पाटील आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय परशु पाटील ना चौकार. नका आज तुम्ही कुठेच जाऊ नका. फक्त उपसरपंच चषकाला भेट द्या. तुमची जेवणाची देखील सोय आहे इथे. पुन्हा एकदा चांगला फटका केले. बघूया जितू मामा आहेत. क्या बात आहे. वाह मस्त जितू मामा. अगदी जितू मामाचं आपण कौतुक करूया चिकनी सर. शॉर्ट फाईन लेगला उभे आहेत. नवीन 40+ संघटनेतील सर्वात सिनियर खेळाडू. या जितू मामांना कमी समजू नका. उत्कृष्ट फलंदाज जो झेल घेतला होता दमन येथे आजही तो झेल आठवतोय. दमन येथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले होते जितू मामा. नक्कीच. आणि तो झेल कोणता होता. यवन जोडी निलेश पाटीलचा आणि तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक जितू मामाला मिळालं होतं. क्या बात आहे. इथे मिलिंद पाटील चेंडूला खेळले पुन्हा एकदा जितू मामा. क्या बात आहे. आता चेंडू त्यांचा पिछा मला वाटतं सोडणार नाही कारण की 3 चेंडू मधून 2 चेंडू त्यांच्या दिशेला गेलेत. क्या बात आहे. चांगला निर्णय इथे पंचाने घेतला कारण की भरपूर शपल क्रॉस झाले होते. अगदी स्टंपच्या मागे जाऊन हा फटका मिलिंद पाटील खेळले होते. वा अगदी डोळ्यात तेल घालून आमचे पंच देखील या उपसरपंच चषकामध्ये कामगिरी पार पाडतायत. डॉट बॉल इथे फटका उडवलाय मिलिंद पाटील. अगदी पहिल्या चेंडूवर तुम्ही एक धाव दिली नाही मात्र दुसऱ्या चेंडूवर मी षटकार ठोकेन हा आत्मविश्वास दाखवलाय. वा गुड शॉट. आखाडा ग्रुप आला आमचा आखाडा ग्रुप. क्या बात आहे. वाह वेल जज कॅच. अगदी स्कोरलेग पंचांच्या बाजूला झेल टिपलाय आणि मिलिंद पाटीलची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. जोगेन पाटील आणि आमचे नवीन 40+ चे सदस्य मिलिंद पाटील खेळाडू कशामध्ये चाललेत. आखाडा ग्रुप मध्ये तब्बल 19 सदस्य आहेत आणि जय बजरंग कारिवली 40+ मध्ये 17 असे दोन्ही ग्रुप मिळून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. उपसरपंच चषक 2025 धावा बनलेत 11. 5 चेंडू 11 धावा.
5 मध्ये 11. इथे चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय इनफिल्डच्या आतमधून. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. सिंगलनं पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-12. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-12 धावा लागलेत. म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा असं पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. किती खेळाडू आहेत सर? कुडू सर 10 आहेत. मग 2 धावांचा पेनल्टी ऍड होईल. नक्कीच 12 + 2 सुधारित धावसंख्या 14 झालेली आहे. असे 12वे खेळाडू पाहिजेत. प्रल्हाददादा चौधरी यांचं लक्ष बघा किती आहे. म्हणून 12वा खेळाडू काय साधा खेळाडू नसतो. दरम्यान या व्यासपीठावर मेघनाजी पाटील यांच्या बहीण संगीताताई तसेच भाचे साहिल पाटील सोनाले घोलगाव यांचं आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये. चला वेल कमी घे शरद भोईर, कारण की आज ही स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. नक्कीच मेघनाजी पाटील यांच्या ताईसाहेब संगीताताई, त्यानंतर त्यांचे भाचे सोनाले गोलगाव साहिल पाटील, आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज अमर ओव्हर नंबर 2. 14 धावा लागलेत. जोगेन पाटील असतात, कारण की जी अपेक्षा केली होती, ज्या पद्धतीने बॅट चालवली होती त्या पद्धतीचा चेंडू आला नव्हता. एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 15. बहीण भावाचं नातं खूप अटूट नातं असतं आणि नक्कीच आज मेघनाजी पाटील यांच्या ताईसाहेब देखील आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. योगिताताई वाफेकर पूर्णा आणि आता नुकतेच संगीताताई यांचं देखील आगमन झालेलं आहे. हा चेंडू सीमा पार गेलाय. परशु पाटील नक्कीच आज चांगल्या लयमध्ये आहेत. पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक देखील घेतलेले आहे आणि या सामन्यातून देखील 3 चेंडूमध्ये 9 वर पोहोचलेले आहेत. धावसंख्या झाली ती 19. 8 चेंडूमध्ये 19 धावा आलेत. पहिल्या सामन्यातून 34 धावांचं आव्हान स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघासमोर कंप्लीट केलं होतं आणि या सामन्यातून प्रथम फलंदाजी करतायत. पुढील चेंडू इथे पावलांचा चांगला वापर केलाय. चेंडूला ऑन साइडला ढकललाय. शॉर्ट मिड विकेट डिझाइन मधून चेंडू निघालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत. वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती 21. मित्र, या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून सचिन घरत यांच्याकडून षटकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद सचिन. नक्कीच सचिन घरतने देखील गेले 3 दिवस या स्पर्धेला नुसतं पारितोषिक लावलं नाहीये, तर आपली संपूर्ण वेल देखील त्यांनी आखाडा ग्रुप आणि उपसरपंच चषकासाठी दिलेली आहे. धन्यवाद सचिन घरत. वेलकम घनश्यामजी भोईर. वेलकम जगदीश पाटील, आयडियल फ्रेंड्स ग्रुप भावे देवी, तसेच पप्पूशट म्हात्रे आणि मयूर पाटील. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच छत्रपतीजी पाटील समाजसेवक,
हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या झाली ती 24 धावा झालेत. 11 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. गंजामजी भैर आपण मान्यवर कक्षामध्ये जगदीशदादा म्हात्रे भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव. क्या बात आहे. अतिशय चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव इथे जोगेन पाटील धावतायत आणि अगदी धाव पूर्ण झालेली आहे. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 26. 2 ओव्हर 26 धावा. छत्रपती पाटील आपले कारिवली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेले 3 दिवस या स्पर्धेला गावातून भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. गोलंदाज शरद भुईर जॉली स्पोर्ट कामतगड संघाचे संघ नायक आहेत. 2 ओव्हर 13च्या सरासरीनं 26 आलेत. परशु पाटील खेळतात 15 वर. मिलिंद बाद झाले 6 वर. जोगेन पाटील खेळतात 2 वर. असे 12 चेंडू मध्ये 26 धावा आलेले आहेत. बघूया शरद भुईर आणि वीरू पाटीलनं आज पहिल्या सामन्यातून दमदार कामगिरी केली होती. जोशीलवन भादवड बी संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता वीरू पाटीलचा. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव जोगेन पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 28. 13 चेंडू मध्ये 28 धावा. बघा, यानंतर आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे आणि आदिती 11 पिंपलास दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचंय. फुलटॉस होता. चेंडू मात्र हवा तितका चांगला खेळता आला नाहीये. ऑन दी ऑफच्या अंदाजाने फटका खेळले होते. इथे एक सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 29. 14 चेंडू मध्ये 29 धावा. ओके, इथून आता धावांची गती वाढवावी लागेल. जय बजरंग कारिवली या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आहे. क्या बात आहे. प्लिकचा चांगला फटका केला आहे. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नक्की चांगला निर्णय घेतला तुम्ही वीरू पाटील. ज्या एंडला जेव्हा चेंडू येईल तिथे जर फलंदाज नसेल तर तुम्हाला लावायचं. गावदेवी वडगर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि वडगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच जय पाटील. नक्कीच अगदी मोठ्या संख्येने सर्व मान्यवर मंडळी आम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देतात आणि त्यातच कारिवली टीम मैदानामध्ये क्रिकेट खेळते. इथे चांगला झेल टिपला वीरू पाटीलनं आणि संदीप पाटील 0 बाद. पाटील वडगर यांचं देखील शुभ आगमन झालेले आहे. जय पाटील गुंजन दाब्याचे मालक आहेत. चांगले गावदेवी वडगर सिनियर 40+ चे खेळाडू देखील आहेत. त्यानंतर साहिल पाटील, कुणाल पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सोनाले गावून आलेले आहेत. नक्कीच हा मित्र परिवार
भांजे आहेत मेघनाथ पाटील यांचे. आणि आता मैदानामध्ये स्वतः करता क्या ना मरता मेघनाथ पाटील आलेत. क्या बात आहे. इथे हा ना आणि अखेरकार एक धाव कंप्लीट केलेली आहे. देव देतो आणि कर्म नेतो असंच काहीतरी घडलंय विरू पाटीलच्या बाबतीत. निशाणा जर लागला असतं तर मेघनाथ पाटील यांना कदाचित नक्कीच खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं असतं. असं मात्र मेघनाथ पाटीलचे नशीब चांगले आहेत. पूनमताई मेघनाथ पाटील यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. उपसरपंच चषक 2025 धाबा बनलेत 31. इनसाइड आउटचा फटका बघूया. इथे झेल ड्रॉप केलाय. परशु पाटीलला जीवनदान दिलाय. नक्कीच इथे परशु पाटीलला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. चांगले खेळाडू आहेत परशु पाटील. सध्याच्या घडीला जय बजरंग कारोली संघातून सर्वात चांगले खेळाडू म्हणून परशु पाटीलचं नाव पुढे आहे. संदीप पाटील, संदीप नाईक सध्या संघाला जॉईन नाही आहेत. 3 ओव्हर धावा बनलेत 11च्या सरासरीनं 33 धावा झालेत. फक्त 7 धावा शरद भोईरने तिसऱ्या ओव्हर मध्ये दिल्या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 24. नक्कीच जगदीश दादा म्हात्रे, घनश्यामजी भोईर, त्यानंतर विकास पाटील, उत्तम पाटील, साहिल पाटील सोनाले, कुणाल पाटील सोनाले, जय पाटील वडनोगर गुंजन दाब्याचे मालक आणि रोशन पाटील वडघर आणि आमचे इतर सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. अमन न्यू बॅटर. बघूया मेघनाथ पाटीलची स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाची खेळी अगदी डोळ्यासमोर आहे. धुवाधार फलंदाजी केली होती. 7 चेंडूमध्ये 31 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. इथे देखील आज संघाला गरज आहे. इलाका भी हमारा और धमाका भी पाहायला मिळेल का. हा चेंडू सोडून दिलाय. अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. म्हणजे इथून नक्कीच मेघनाथ पाटील हे पुन्हा एकदा बाल बचावलेले आहेत. आज नशीब घेऊन आलेत. नक्कीच त्यांच्या आईसाहेब देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. ताईसाहेब देखील आहेत. त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत. त्यांचा चिरंजीव देखील आहे. मला वाटतं दबाव आहे त्यांच्यावर थोडासा, कारण की 5 चेंडू आता खेळायचे आहेत. बघूया. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. मात्र हा चेंडू अगदी चाललाय डीप फाईन लेग रिझन च्या बाहेर आहे. तो नशिबाचा चौकार लेगबॅकच्या स्वरूपात. चा आकडा गाठलेला आहे. धावा येवोत कशाही येवोत. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप मोठी किंमत मोजावी लागते. 4 धावा आलेत नशिबाच्या बलावर कारिवली टीमला. धावसंख्या 37. 37 धावा लागलेत. हा चेंडू अतिशय चांगला आपण यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला आहे. कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये. अमन चांगली गोलंदाजी करतायत. जितू मामा क्या बात आहे. अगदी देवासारखे धावून आलेत जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. अमन परचूसाठी हा चेंडू समोर ठेवला होता. नक्कीच आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इथे फेकी. क्या बात आहे. वाह, चांगला अगदी प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. तीन धावा धावून पूर्ण केलेत. क्या बात आहे. भागम भाग. कारण की बॅटनी धावा मोठ्या फटकेने येत नाहीये. इथे एक लेगबायचा चौकार आला आणि या चेंडूवर अतिरिक्त 2 धावा आणखी एक्स्ट्रा आल्या. विक्रम सर असंच म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 41. 3
बघूया अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे घरच्या मैदानावर. नक्कीच इथे जय बजरंग कारिवली टीमला थांबवले असं म्हणावं लागेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या गोलंदाजानं. क्या बात आहे. इथे देखील बॅटची आतली कडा घेऊन चेंडू अगदी इष्टरक्षक विरूप पाटीलच्या दिशेने गेला होता. 42 धावा झालेत. चला आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे आणि आदिती 11 पिंपलास टीम दोन्ही संघाचे संघनायक आपण आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचं आहे. दोन्ही टीमचे संघनायक. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा अमन परशु पाटीलना शेवट जय बजरंग कारिवली टीम साठी गोड केलेला आहे. षटकार ठोकलाय आणि धावसंख्या झाली ती 48. आणि 49 धावांचं आव्हान आहे. आपण तत्पूर्वी जाऊया नाणेफेकी कशामध्ये करूया. पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी आदिती 11 पिंपलास आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे. चिकनी सर. थँक्यू कॉम्बॉक्स. सन्माननीय उत्तमजी पाटील, जय पाटील आणि घनश्यामजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. घनश्यामजी भोईर साहेब माजी सरपंच पिंपलास तसेच जय पाटील आणि उत्तमजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे आपले कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. त्यानंतर आदिती 11 सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचा प्रथम विजेता संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. जय भाऊ वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत आहे. उत्तम भाऊ आपलंही हार्दिक स्वागत आहे. घनश्याम भाऊ. मित्र आपण आहोत आरके टॉस बॉक्स मध्ये. हे टॉस बॉक्स आपण आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला समर्पित केलेलं आहे. ही जी टॉस आहे एका बाजूला आखाडा ग्रुप, एका बाजूला उपसरपंच चषक. कॉलिंग कोण करेल? येस, हवे दिवेचे कॅप्टन कॉलिंग करतील. आखाडा ग्रुप असं त्यांचं म्हणणं आहे आणि मात्र त्यांच्या अगेन्स्ट गेलेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये जायचे. आपला खूप खूप आभार. यस, आदिती 11 न्यू 40+ न्यू तुफान पिंपलास संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. कॉन्फिडन्स असेल मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पद पटकावलं. डार्क हॉर्स म्हणजे निश्चितच तुमच्याला संघावर लक्ष नव्हतं परंतु तुम्ही जे करून दाखवलं ते अप्रतिम होतं. काय वाटते संघाविषयी? हा खेळ आहे, क्रिकेट आहे. कारण या क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे, कधी काही होऊ शकतो. तुमच्या संघाविषयी निश्चितच सांगितलं कधी काही होऊ शकतं परंतु इथे आल्यानंतर या म्हणजे आयोजनामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल टाकलं, या क्रीडानगरीमध्ये पाऊल टाकलं तेव्हा मनात भावना काय होत्या? एकदम इथे आलो तर मन प्रसन्न झालंय. आयोजन नियोजन खूप सुंदर आयोजन केलंय. मेघनाथ पाटील उपसरपंच, त्यांच्या मिसेस पूनम मेघनाथ पाटील यांच्या आणि आखाडा ग्रुप यांच्या आयोजनाचं एक मी खूप कौतुक करू इच्छितो. येणारी स्पर्धा तुमची, अशी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस सरला तर महत्वाची होती आयडल्स फ्रेंड्स हायवे दिवे संघ. हो, टॉस महत्त्वाचा होता. परंतु बॅटिंग करायची आता. किती धावा डोक्यात आहेत? 40+ पर्यंत. भरपूर तुम्ही क्रिकेट खेळला असाल. यंदा यावर्षी प्रथमच या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आलात. आतापर्यंतच्या 5 स्पर्धा झाल्या, अगदी क्वालिटी क्रिकेट आणि क्वालिटी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नाही, स्पर्धा खूप छान आहे आणि जय बजरंग कारिवली या संघाने आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.
एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्की. आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आदिती 11 न्यू तुफान पिंपळा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आयडियल स्प्रेन्स आयवे दिवे ग्रुपला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे आजचे आमंत्रित समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक बबे सर उपस्थित असतील. बॅक टू कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. आपण आपल्याकडे वेळ आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया. अतिथी देव भव. किशोरजी पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण स्वागत सन्मान करायचं आहे. गावदेवी वडगर संघाचे एक उत्कृष्ट 40+ खेळाडू, गुंजन दाब्याचे मालक आणि वडगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच जय पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली आयोजित उपसरपंच चषकामध्ये आपण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. चला स्वागत आणि सन्मान करूया आपण. सामना देखील खूप महत्वाचा आहे. जय पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. गुंजन दाब्याचे मालक आहेत आणि नक्कीच अगदी वडगर ग्रामपंचायतचे ते माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. जाऊया आपण सिद्दीक सर सामन्याकडे. सामना महत्वाचा आहे, यानंतर आपण स्वागत सन्मान घेणार आहोत. आदिती 11 न्यू 40+ संघाचे कर्तादाता संजय गोळे या ठिकाणी उपस्थित झालेत. या साहेब आपण व्यासपीठावर. धन्यवाद. धन्यवाद कालीराम केनी जी, धन्यवाद ननेश्वर चिकने जी. इस मर्तबा पहली गेंद है और सीधा डीप मिड विकेट पे बाउंड्री लाइन के अंदर बढ़िया कैच विशाल नाइक का. रमेशजी पताळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रमेश पताळे, आपण या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर उत्तम पाटील उद्योगपती ओवली यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी किशोरजी पाटील साहेब आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते उत्तमजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उत्तमजी पाटील, आपण पुढे या. स्वागत आणि सन्मान किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण उत्तम पाटील यांचं पाहतोय. पिछले मैच के हीरो इस मैच में 0. थैंक यू सो मच. बैक टू कॉम बॉक्स. धन्यवाद चिकने सर. पिछले मैच के हीरो रहे थे वीरू पाटिल, लेकिन इस मैच में बेहतरीन कैच विशाल नाइक का. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं उप सरपंच चषक कारेवली 2025. कदमों का इस्तेमाल निकल के मारा, गेंद पहुंची है डीप में, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे 1 रन. खाता खुला है भास्कर का. कुल स्कोर जॉली स्पोर्ट कामतगर 1 रन 1 विकेट. देखना ये है कि जॉली कहती है कि इलाका तुम्हारा धमाका हमारा, या फिर इलाका हमारा धमाका हमारा. कारिवली आसमान में बादल छाए हुए, 40+ क्रिकेट में उप सरपंच चषक छाया हुआ है. सो पूनम मेघनाथ पाटिल मैडम छाई हुई है. अच्छा ड्राइव है, इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. डीजे मैन परेश काबूकर 5 रन 1 विकेट. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था शरद के बल्ले से. देखिए शेर जंगल में रहे या पिंजरे में, खतरनाक तो होता ही है. अच्छी वापसी, धीमी ऑफ कटर की थी. सवाल पूछा, विश्वास में कम और उत्साह में ज्यादा. टोकन अपील. 5 रन 1 विकेट. 7 जुटानी होंगी जॉली स्पोर्ट कामतगर को. वीरू पाटिल ने अच्छा शॉट खेला था, लेकिन गजब का कैच भी लिया था.
इस मरतबा अपील हो रही है कि इन बल्ले को लगकर मिड विकेट पे गई है 1 रन। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 6 पे पहुंचा है। अच्छी बॉलिंग करें परशु। श्रीकार नगर अध्यक्ष चषक जब जीता था उसमें 3 से 4 नाम काफी चमके थे। कदमों का इस्तेमाल निकल के मारा संदीप पाटिल गेंद के नीचे, कोई गलती नहीं, दूसरा झटका। आए भी और भास्कर चले भी गए। आसमान में सूरज और बादलों के बीच में आंख मचोली चल रही है और मैदान में उप सरपंच चषक कार्योली में गेंद और बल्ले के बीच। धन्यवाद सिद्दीक सर. आपण पुढील स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. रोशनजी पाटील वडघर गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या हेतूची स्वागत आणि सन्मान आपण करूया. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली आयोजित उपसरपंच चषक 2025 स्पर्धेच्या माध्यमातून किशोरजी भानुदास पाटील उद्योजक उद्योगपती आहेत, बिल्डर आहेत आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघावर त्यांचा अपार प्रेम आहे. किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान रोशन पाटील यांचा केला जातोय. त्यानंतर घनश्यामजी भोईर पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि तुफान पिंपलास सिनियर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर घनश्यामजी भोईर यांचा पुढील स्वागत सन्मान आपण कंप्लीट करतोय. घनश्यामजी भोईर सर, 1 मिनिट. घनश्यामजी भोईर आपण पुढे या. त्यानंतर जगदीश म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव जगदीश म्हात्रे यांचा आपण पुढील स्वागत सन्मान कंप्लीट करूया. जोगिंदर की गेंद, बॉलर पास ड्राइव खेला है गैप में, तेज आउटफील्ड, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. ओ टू सिद्दीक सर. धन्यवाद. क्या कमाल का शॉट खेला था, तीर की मांदी सीधा चला गया था, 4 रन. अब मुकाबला हो रहा है जॉली की तरफ से. उछाला है, पीछे लॉन्ग ऑफ है, गलती नहीं करेंगे. ओ माय गॉड, कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल है ना, गजब का कैच. पुढील स्वागत सन्मान करूया. एकविरा पालखी अध्यक्ष हवेदिवा, एक युवा उद्योजक आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू जगदीश पाटील. जगदीश पाटील आपण पुढे या. एकविरा पालखी अध्यक्ष आहेत दिव्या अंजूर, तसेच आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे या संघाचे ते उत्कृष्ट इष्टरक्षक फलंदाज आहेत जगदीश पाटील. धन्यवाद. जोगेंद्र आते ही विकेट का इस मरतबा बल्ले के अंदर गेंद लगी है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है. दूसरे की कोशिश और 2 रन पूरे. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकासजी पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. किशोर भाऊ, आपण पुढील स्वागत सन्मान विकास पाटील यांचा कंप्लीट करायचा आहे. ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास चांगो पाटील, त्यानंतर उत्तमजी पाटील उद्योगपती ओली,
जोगेंद्र। हवाएं चल रही है, सूरज बादलों से निकल रहा है और बादलों में छुप रहा है। वेलकम, सुस्वागतम। या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय दापोडे गावचे वैभव भाजपा प्रदेश सदस्य कार्यकारिणी भरत पांडुरंग पाटील साहेब, त्यांच्या सोबत आमचे लाडके जिगे दादा, नक्कीच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय हरिदास पाटील हॉटेल गोल्डन रॉकचे मालक आणि आनंदभाऊ पाटील, या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत। वेलकम, सुस्वागतम। गणेश केनी साहब भी जुड़ चुके हैं, शोमैन ऑफ मानकोली ग्रामीण क्रिकेट के और माजी सरपंच मानकोली। अन्य मान्यवर के साथ आपका भी स्वागत। स्कोर है इस वक्त 12 रन। अंपायर बताए रनआउट नहीं दिया है क्या? ऑनफील्ड अंपायर नहीं दिया है, दोनों को साथ भागना पड़ेगा। जोगेंद्र, इस ओवर के बाद हम सत्कार करेंगे। गति परिवर्तन दूर कर बैठे वाइट, डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 14 पे पहुंचा स्कोर 3 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य बहुत भारी है 49, लेकिन क्रिकेट है बदलने में, क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। अब की बार लंबा हिट लेना चाहते थे, बीट किया, आगे से घुमाया। अब पिक्चर से गायब होती हुई जॉली स्पोर्ट कामत का रीजन ही कि वीरू पाटिल पहली गेंद पे बाउंड्री लाइन पे आउट हो गए। अच्छे टच में थे। इसके बाद बॉटम हाफ के मैचेस हैं, आड़े बल्ले से खेला है। आउटफील्ड में 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं। धन्यवाद सिद्दीक सर। आपण मान्यवर कक्षामध्ये संगीताताई यांचा शुभ सन्मान घेणार आहोत। राखी पाटील ताईंना विनंती आहे की आपण पुढील स्वागत सन्मान आपले शुभ हस्ते इथे कंप्लीट करायचे आहेत। संगीताताई यांचं स्वागत आणि सन्मान आपले शुभ हस्ते आपण करायचं। उपसरपंच चषक 2025 च्या स्पर्धेला आज मेघनाथ पाटील त्यांच्या ताईसाहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मान राखी जोगेन पाटील या ताईंच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर सोनाले घोलगाव मेघनाथ पाटील यांचे भांजे साहिल पाटील, साहिल पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया। किशोर भाऊ, साहिल पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। साहिल पाटील, त्यानंतर कुणाल भोईर सरवली, कुणाल भोईर आपण यायचं आहे। कुणाल भोईर सरवली आणि साहिल पाटील आमचे मेघनाथ पाटील यांचे भांजे आहेत। आज मेघनाथ पाटील यांचं संपूर्ण कुटुंब या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। कुणाल भोईर याचा शुभ सन्मान या मान्यवर कक्षामधून केला जातोय। धन्यवाद। ओव्हर टू सिद्दीक सर। धन्यवाद। दूसरी गेंद ऑन ड्राइव किया है। देखिए जॉली स्पोर्ट कामतकर के पास एक ही चारा रह गया है। यहाँ पे बैट्समैन आउट, हिट आउट और गेट आउट वाला क्रिकेट खेलना होगा। बची हुई 10 गेंदों में बहुत लंबा फासला तय करना है। अगला मैच आदित्य 11 पिंपलास बनाम आइडियल फ्रेंड्स हाईवे दिवे, उसके बाद सौटा हिरमा मानकोली और पवन पुत्र रोड पे। नए बैटर तगड़े बैट्समैन आए, पप्पू। अब देखना है पप्पू गेंदबाजों को नचाते हैं या फिर खुद गेंदबाज सौजन्य को कल्पेश
नाइक की तरफ से हैट्रिक के लिए 1000 है। वो अच्छी गेंद लेकिन ज्यादा बाहर गई वाइड। 17 पे पहुंचा है स्कोर, अभी भी दिल्ली दूर है। 10 गेंदों में 32 रन, लगभग हर गेंद को बाउंड्री पर मारना है। कोशिश की थी ऑफ ब्रेक, पहले बाउंस पे पहुंची, एज लगा था वहां पर। अंपायरिंग बहुत ही लाजवाब। 17 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। इस मरतबा बढ़िया ऑन ड्राइव है। विशाल नाइक जहां खड़े रहती है वहां ना गेंद पीछे जाती है ना कैच पीछे जाता है। बेस्ट फील्डर, 18 रन 4 विकेट। बिल्कुल एक तरफा मुकाबला चलता हुआ। दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। अब की बार अच्छा शॉट है लेकिन फील्डिंग भी लाजवाब है। कारिवली ये पूरी तरह चार्ज हो चुकी है अपने घर के कप में। 19 रन, कहानी खत्म होती नजर आ रही है। स्विंग कर दिया है, विशाल फिर आ रहे हैं। एक ही रन। कोशिश हो रही है लेकिन कोशिश ऊपर से मारने की होना चाहिए। एक ओवर में कितने हुए? 29 चिकने सर बताइए कि क्या कभी न्यू 40 प्लस में आखिरी ओवर में 29 बने? एक ओवर में 32 बने जयेश पाटील ने पिछले टूर्नामेंट में लास्ट में जीता। नक्कीच आपण पुढील स्वागत सन्मानाकडे बोलतोय। प्रयांक पाटील पूर्णा भांजेत मेघनाथ पाटील यांचे आपण त्यांचा देखील हेतूचे स्वागत आणि सन्मान करूया। किशोरजी पाटील आपण पुढे या। प्रयांक पाटील आपण पुढे या। प्रयांक अपन पुढे यायचंय। वाह, देखिए मेसी मुंबई में, ये मेसी बन गए। हैट्रिक के लिए 500 रुपए है लेकिन जयेश मात्रे सर की तरफ से बचा क्या है, कहानी खत्म। 5 सिक्सर मारने होंगे। चिकने बता रहे हैं कि लास्ट ओवर में 31 बने। इसी 15 साल में इसी साल हुआ ये इतिहास। कशेली के जयेश ने मारे। कशेली के जयेश पाटिल ने वो कारनामा किया था जोशी फाउंडेशन भादौड़ के सामने। गुरु को मारे थे, गुरु को 32। हेलो, गुरु के सामने शुरू हुए थे लेकिन यहाँ जॉली कामत करके जाने की तैयारी हो रही। खींच के मारा है, स्ट्रोक अच्छा है लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डाल रहे। अपनी दूसरी जीत स्थापित करने जा रही है कारिवली। उप सरपंच चषक 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है। फिर खींच के मारा है, अब की बार फील्डर वापस जाना होगा। सोपान ने आते ही तूफान मचा है। 6 रन,
ये बल्लेबाजों को कहाँ मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन संदीप पाटिल एंड ऑल टीम, हार्ड लक जोली स्पोर्ट कामतकर। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं फिर से बैक टू बैक परशु, 27 रन और 2 विकेट। इट्स ओवर टू